माझं नाव बाळासाहेब महादेव ढाळे, राहणार मोहोत, माजी सरपंच. सुरुवातीला 3 जानेवारी या दिवशी या तालुक्याचे तरुण तडफदार आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या मी सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या कामाबद्दल जर बोलायचं झालंच तर ज्या पद्धतीनं आबासाहेब विधानसभेमध्ये काम करायचे किंवा विधानसभेमध्ये जे आवाज उठवायचे, त्याच पद्धतीनं आज आम्ही बघतोय डॉक्टर बाबासाहेब देशमुखसुद्धा त्याच पद्धतीनं विधानसभेमध्ये आज आवाज उठवत आहेत. आत्ता तरी 1 वर्ष झालेलं आहे त्यांना, अजून 4 वर्ष आहेत. त्यांची कामाची झलक अतिशय चांगली आहे. लोकांचा जनसंपर्क चांगला आहे त्यांचा, आणि काम करण्याची पद्धत त्यांची अतिशय खूप चांगली आहे. अगदी आबासाहेबांप्रमाणेच त्यांची कामाची झलक आहे. लोकांच्यामध्ये मिसळणं किंवा लोकांचं कशा पद्धतीनं जनसंपर्क हे आहे, ते जनसंपर्क चांगल्या पद्धतीनं त्यांचा चालू आहे. आणि बऱ्याच योजनासुद्धा त्यांनी एका वर्षभरामध्ये मार्गी लावलेल्या आहेत. परवाच आपण बघितलं असेल तर जवळजवळ टेंबू म्हैसाळसाठी 70 कोटीचा निधी उपलब्ध करून त्यांनी घेतला. अनेक विकास कामामध्ये त्यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवून बऱ्याच योजना त्यांनी मार्गी लावलेल्या आहेत. शहराच्या विकासासाठी सुद्धा त्यांनी बरेचच, आपण आता नगरपालिकेच्या इमारत वगैरे, आता पंचायत समितीच्या इमारतीचं साठी सुद्धा त्यांनी 15 कोटी रुपये त्यांनी निधी मंजूर करून घेतलेला आहे. परवाच आम्ही आमच्या मोहोतचं एक म्हणजे 3 तालुक्यात हे असणारी आमची कासाळगंगा नदी, त्या नदीच्या ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही डॉक्टर साहेबांना वारंवार भेटलो होतो. त्यांनी सुद्धा त्या नदीसाठी सुद्धा आता म्हणजे ती निर्मल वाहती राहण्यासाठी जवळजवळ 70 लाखाचा निधी जिल्हा परिषद आणि कलेक्टरच्या ह्याच्यातून त्यांनी तो निधीसुद्धा मंजूर करून घेतलेला आहे. त्याला ग्रामपंचायतीने ठराव वगैरे देऊन आमदार साहेबांची आमची बैठक झाली होती. त्या संदर्भात साहेबांनी जवळजवळ 2-2.5 तास त्यासाठी वेळ दिला होता आम्हाला. आणि त्याच्यातून त्यांनी म्हणजे सगळी पत्र वगैरे, पत्रव्यवहार ही त्यांनी इथून त्याचा पाठपुरावा मंत्रालयात केला. पालकमंत्र्यांना पत्र दिली ती, कारण त्याची पोचवशीसुद्धा माझ्याकडं आहे. तर ही एक अतिशय चांगल्या पद्धतीनं डॉक्टर साहेबांचं काम चाललेलं आहे. आणि यापुढे त्यांचं असंच काम चांगलं राहील. लोकांचा जनसंपर्क म्हणजे त्यांचा दांडगा असल्यामुळं, आणि विधानसभेमध्ये काम करण्याची पद्धत त्यांची, विधानसभेमध्ये ठराविक जे काय मुद्दे असतील ते मुद्देसुद्धा मांडणं, ही एक सगळ्या लोकांना एक भावते की बाबा खरंच म्हणजे बाबासाहेब हे प्रति आबासाहेब आहेत, आणि तशी त्यांची इमेज आहे. त्यामुळं कुठलाही कार्यक्रम छोटा मोठा कुठलाही असला तरीसुद्धा ती प्रामुख्यानं वेळ देतात. कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमाला सुद्धा ते आवर्जून उपस्थित राहतात. सुखदुःख एवढं आज तालुक्याचे आमदार असताना सुद्धा, आज इतकं व्याप असताना सुद्धा प्रत्येक लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणं, प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहणं, ही एक त्यांची ख्याती आहे. आणि त्यांनी जो म्हणजे अगदी वाढदिवस जरी असतील तरी प्रत्येकाला ॲनिव्हर्सरीच्या, वाढदिवसाच्या स्वतः फोन करून म्हणजे त्या शुभेच्छा देतात. म्हणजे एक जनसंपर्क कसा राहतो ही खरंच त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. आणि इथं आल्यापासून आम्ही म्हणजे डॉक्टर साहेब सांगोल्यात आल्यापासून आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय. वेळोवेळी आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळतं आहे की अशा पद्धतीनं म्हणजे कशा पद्धतीनं काम करायचं, काय करायचं, ते सुद्धा आम्हाला बऱ्यापैकी चांगलंच मार्गदर्शन करतात. आणि म्हणूनच आज आम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणानं इथून पुढेही आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणानं उभं राहणार. म्हणजे जनसंपर्क नसेल तर आज विधानसभेला ते विजयी झाले नसते. त्यांचा एवढा जनसंपर्क, आजही आमदार आहेत, आज सगळ्या जबाबदाऱ्या पेलून सुद्धा ते अगदी एवढी वेळ देतात. आणि मग ती वेळ देत नाहीत, संपर्क ठेवत नाहीत, ही कसं चुकीचं आहे ना. हे असं आरोप खोटे आहेत. ही काय ते आरोप ते तर पाहिजे की, म्हणजे अगदी कोणाला जरी विचारलं तर ते सांगतात की बाबा म्हणजे अगदी कधीच म्हणजे इथं आलं तरी 24 तास म्हणजे त्यांचं हे आहे. रात्री 11 वाजेपर्यंत 11 आणि 12 वाजतात त्यांना घरी यायला.
सकाळी 6 वाजता कुठला कार्यक्रम अगोदर हे करून लगेच तिथं म्हणजे हे जनसंपर्क करा. भयानक मोठा दांडगा जनसंपर्क आहे. इतर कुठल्याही नेत्याचा एवढा जनसंपर्क दांडगा नाही. त्यामुळे टीका वगैरे करतात त्यात काय तथ्य नाही.